मित्रांनो नमस्कार. काल माझ्या एका मित्राचा फोन आला, की आम्ही कित्येक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केलेलं आहे शासनामध्ये आणि शासन यापुढे आम्हाला रेग्युलर करेल किंवा नोकरीची शाश्वती देईल याची अजिबात गॅरंटी नाही. अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे? शासनाला एक विनंती आहे, ज्या पद्धतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांना तुम्ही वयोमर्यादा सूट दिलेली होती. जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांची कामं करता करता कंत्राटी पद्धतीने वयोमर्यादा संपून गेलेली आहे. अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, की जे अंशकालीन कर्मचारी होते, त्यांच्या धर्तीवर शासनाने जी-आर म्हणा, परिपत्रक म्हणा काढून पुढची प्रोसेस केली पाहिजे, की त्यांच्या वयोमर्यादात सूट दिली पाहिजे. आता शेड्यूल कास्टला 43ची वयोमर्यादा आहे. तर ती अंशकालीनच्या धर्तीवर वाढवली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला समान संधी, समान अधिकार आणि प्रत्येकाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे काहीतरी करण्याची. त्या अनुषंगाने वयोमर्यादेत शासकीय सेवेमधल्या वयोमर्यादेत वाढ केली पाहिजे, या मताचा माणूस मी. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या माणसासाठी. जेणेकरून त्याचं शिक्षण जे आहे ते समाजाच्या कारणी लागेल आणि स्पर्धेमधून जो टिकेल, जो पुढे येईल, तो पुढे येईल. या अनुषंगाने. झालंय का, मागील काही वर्षामध्ये नोकर भरतीच नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवाराची ही वयोमर्यादा निघून गेलेली आहे नोकर भरतीसाठी आणि त्यामुळे ते फॉर्म पण भरू शकत नाहीत. अनेक जागा निघतायत, मोठ्या प्रमाणात जागा निघतायत. पण एका घटकावर अन्याय झाल्यासारखं होतं. कंत्राटीकरण कायद्याअंतर्गत ज्यांनी 3 वर्ष एवढी कालमर्यादा धरा तुम्ही कमीत कमी अंशकालीनच्या उमेदवाराच्या धर्तीवर, ज्या पद्धतीने 3 वर्ष काम केलेलं आहे, त्या माणसाला शासकीय सेवेत फॉर्म भरण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि प्रत्येकाला संधी या अनुषंगाने हे होणं पण आवश्यक आहे. जे पदवीधरचे आमदार आहेत, सन्माननीय आमदार पदवीधर मतदारसंघाचे आहेत, त्यांनी खरोखर या गोष्टीवर विचार केला पाहिजे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. लोक नोकरीच्या संधीमध्ये आहेत. काही लोकांच्या संधी ह्या वयोमर्यादामुळे हुकत आहेत. त्यांना अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. तर अशा वेळी शासनाचं कर्तव्य बनतं, की लोकांना संधी निर्माण करून दिली पाहिजे. बरं, अंशकालीनला तुम्ही 55 वर्षापर्यंत संधी देता, तर मग कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराच्या बाबतीत अन्याय आहे का? हा पण प्रश्न निर्माण होतो. तर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शासकीय सेवेमधल्या माणसाला वयोमर्यादा निश्चितच वाढवली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना समान संधी मिळेल. मित्रांनो, धन्यवाद.